आपल्याला संध्याकाळच्या वेळेला मस्त असं कुरकुरीत काहीतरी खावंसं वाटतं. मग यासाठी हा मक्याचा चिवडा नक्की ट्राय करा. तोही अगदी कुरकुरीत आणि चविष्ट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मी आज इथे अर्धा किलो मक्याच्या पोह्याचा चिवडा दाखवत आहे. सर्वप्रथम फुटाणा डाळ 1 कप आपण तेलामध्ये तळून घेऊयात. ही फुटाणा डाळ भाजलेलीच असल्यामुळे अगदी झटपट तळून होते आणि तळल्याने अतिशय क्रिस्पी बनते. यानंतर शेंगदाणेही 1 कप आपण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे मात्र तळत असताना गॅस मंद आचेवरती असला पाहिजे, म्हणजे शेंगदाणे आतूनही व्यवस्थित क्रिस्पी बनतील. मोठ्या फ्लेमवर जर शेंगदाणे तळून घेतले तर ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मंद आचेवरती व्यवस्थित शेंगदाणे तळून घेऊयात. इथे मी अर्धा किलो मक्याच्या पोह्याचा चिवडा दाखवत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अगदी याच अचूक प्रमाणामध्ये तुम्ही जर चिवडा बनवला तर अगदी व्यवस्थित आणि एकदम कुरकुरीत असा चिवडा बनतो. स्वच्छ धुवून कढीपत्त्याची पानेही 1 कप घेऊयात आणि व्यवस्थित तळून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता कढीपत्त्याची पाने कुरकुरीत तळलेली आहेत. आता यानंतर महत्त्वाचं म्हणजे तेल अगदी गरम करायचं आहे आणि त्यामध्ये हे मक्याचे पोहे थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत. मक्याचे पोहे हे तळल्यानंतर अगदी दुप्पट ते तिप्पट आकाराने होतात. त्यामुळे त्याच प्रमाणात थोडे थोडे मक्याचे पोहे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि यावेळी गॅसची फ्लेम मोठी असणे गरजेचे आहे. याच पद्धतीने सर्व मक्याचे पोहे व्यवस्थित तळून एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात. इथे मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही मक्याचा चिवडा बनवलात तर हा मक्याचा चिवडा अतिशय कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट बनतो आणि झटपटही बनून तयार होतो आणि तेही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये. असा हा चिवडा फक्त दिवाळीलाच बनवायचा असं काही नाही. तुम्ही एरवीही जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा या पद्धतीने चिवडा बनवू शकता. आता इथे आपले मक्याचे पोहे, शेंगदाणा आणि त्याचबरोबर फुटाणा डाळ तळून झालेली आहे. तर यावरती आपण चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ, धने जिरे पूड व्यवस्थित पसरून घेऊयात. हे सर्व पसरून झाले की हा चिवडा म्हणजे हे पोहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हा चिवडा मिक्स करण्यासाठी उलाटणे किंवा इतर कुठल्याही वस्तूचा वापर न करता मी इथे ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला चिवडा मिक्स करायचा आहे. याच पद्धतीने जर तुम्ही चिवडा मिक्स केला तर या चिवड्याचे पोहे याचा चुराही होत नाही आणि त्याचबरोबर यातला मसाला पूर्ण सगळीकडे एकसारखा पसरला जातो. तुम्ही इथे पाहू शकता की किती चटकदार आणि क्रिस्पी असा आपला मक्याचा चिवडा तयार आहे आणि तोही एकदम झटपट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.